कसे आहात? आज मी तुम्हाला सांगते, लवकरच स्वयंपाक करायचा होता तर मी नक्कीच भेंडीची भाजी बनवायला टाकली. कशी सांगते चला. तर सगळ्यात आधी तर भेंडीची भाजी बनवायला घेतली, कारण लवकरच बनते पण सगळ्यांनाही आवडते. लेकरं आवडीने खातात, भरपूर जण लेकरं. तर लगेच मी कढई ठेवली, तेल टाकले, कढई गरमच झाली. त्याच्यात लगेच मी जिरा टाकला. जिरा थोडासा तडतड आवाज केला की लगेच मी त्याच्यात कांदा टाकला. आणि कांदा जास्त म्हणजे असं शिजून नाही दिला की त्याच्यात मी लाल पुड्याच्या मिरच्या टाकल्या. ज्या आपल्या हिरव्या मिरच्या वाढल्या होतात ना, त्याच्यावर बनवते. लगेच मी त्या लाल पुड्याच्या मिरच्या टाकल्या. खूपच सुंदर लागते खायसाठी त्याची. लगेच मग त्या झाल्या की त्या कांद्याला लवकर कट केलं, कारण लवकर बनवायचं होतं स्वयंपाक. तर ते कांदे तसे शिजेपर्यंत मी फटकन भेंडी कापून घेतली. लगेच भेंडी कापली. आणि हां, खायच्या अगोदर भाजीचं धुणं खूपच गरजेचं आहे. मी पहिलेच भेंडी धुवून घेतली, त्याच्यात भेंडी टाकली. आणि आता ही भेंडी त्याच्यात भाजीपर्यंत चांगल्याने धुवून, म्हणजे चांगल्याने भाजून घ्यायची. त्याचा चिकटपणा जातो ना तेव्हापर्यंत. आणि भेंडी मी आधी कमी गॅसवर ठेवली आणि फुल गॅसवर ठेवली, कारण थोडंसं चिकटपणा निघून जाते. मी 2 मिनटं फुल गॅसवर ठेवली होती. अजून एकसारखी भेंडी हलवत असते मी, कारण की भेंडीमध्ये खूप चिकटपणा असतो. मी तिला म्हणजे भेंडीला अशी हलवतच राहते. तर उघडी म्हणजे झाकून नाही ठेवत, भेंडी उघडी बनवून ठेवायची आणि मग तिथेच उभं राहायचं, कारण भेंडी लवकर जळते ना. आणि भेंडीचं आता त्या भेंडीमध्ये मी टाकणार आहे मसाले पाहिजे. तिखट आणि हळद आणि धना पावडर, कारण मी संभार टाकले, संभारच नव्हते. सगळ्यात आधी मी टाकले त्याच्यात हळद. तिखट कमी टाकले होते, कारण तिखट जास्त कोणी खात नाही. कमी टाकले तिखट आणि थोडंसं धना पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ. जसं खातात आपण घरात मीठ तसं मीठ. आणि मी लगेच तिथे साईडला आटा बोलून ठेवला होता की आता भेंडी झाकून ठेवली की लगेच पोळ्या टाकलं सोपं जातं. म्हणून मी पहिले भेंडीला चांगलं तरतून घेतलं. परत झाल्या भेंड्या की त्या आता शिजतात, म्हणून भेंडीला झाकून ठेवून दिलं. लगेच साईडला पोळ्या टाकल्या होत्या मी, कारण घाई खूप होती ना. मग भेंडीची भाजी अशी बाऊलमध्ये काढली. बघा, फिक्की आहे आणि लेकरं खूप आवडीने खातात, पण जास्त तिखट नाही. पोळ्या साईडला टाकून घेतल्या फटाफट. बघा, आणि पोळ्या मी काही असे लहान नाही टाकत, मी जशा नॉर्मल पोळ्यासाठी मोठ्या मोठ्या मी तशा टाकतात. परत तशाच सगळ्या टाकतात. लहान एकच खातात, मोठी एकच खातात, त्याच्यापेक्षा मोठीच टाकायची ना. म्हणून मी पहिले पोळ्या शिकून घेतल्या आणि भाजी झाली होती, पोळ्याही झाल्या होत्या. पोळ्या शिकल्या की फक्त जेवण टिफिनमध्ये ठेवून द्यायचं. तसे तर मी टिफिन देत नाही, पण तरी मी स्वयंपाक लवकरच करते. तर मी पोळ्या शिकून घेतल्या, भाजी झाली, पहिले ताट वाढून ठेवून दिली. आणि आजचा